आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गोल म्हणजे कॉन्केव्ह आणि बहिर्गोल म्हणजे कॉन्व्हेक्स आरशांचे गुणधर्म आणि त्यांचे उपयोग पाहिले होते. पण त्यांच्या आकारानुसार लोक सहसा दोन प्रकारच्या आरशांबद्दल बोलतात. परवलयिक आरसे म्हणजे पॅराबोलिक मिरर्स आणि गोलीय आरसे म्हणजे स्फेरिकल मिरर्स. तर या व्हिडिओमध्ये आपण हे दोन काय आहेत आणि ते कुठे वापरले जातात हे पाहूया. जर तुम्हाला एक अंतर्गोल आरसा बनवायचा असेल जो सर्व समांतर प्रकाश किरणांना एका बिंदूवर केंद्रित करू शकतो, तर त्यासाठी आवश्यक असलेला आकार म्हणजे पॅराबोला असा आहे. त्याला आपण परवलयिक आरसा असं म्हणतो आणि या आकाराला पॅराबोला किंवा परवलय असं म्हणतो. आता परवलय म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल जास्त विचार करू नका. ते फक्त या आकाराचे नाव आहे, ठीक आहे. आणि सामान्यतः परवलयिक आरसे हे या अशा आकाराचा भाग आहेत. तर या आकाराचा आपण एक मोठा भाग घेऊ शकतो किंवा छोटाही भाग घेऊ शकतो. आणि जसं इथे आपण अंतर्गोल आरसा बघतोय तसं बहिर्गोल आरशांसाठी हे लागू होतं. पण आता गोष्ट अशी आहे की हा परवलयिक आकार बनवणं थोडं कठीण आहे. कारण पहा, जर तुम्ही हा आकार काळजीपूर्वक बघितला तर लक्षात घ्या की अगदी या बिंदूवर, याला आपण परवलयाचे टोक म्हणू, अगदी या बिंदूवर आपण पाहू शकतो की इथे एक छान वक्र आकार आहे. पण जसजसं आपण या टोकापासून दूर जातो तसं तुम्ही या भागाकडे पाहतो, इथे बऱ्यापैकी सपाट आहे. तर तुम्ही हे पाहू शकता का? असं जसं तुम्ही या टोकापासून दूर जाता तिथे त्याची वक्रता कमी होते आणि तो अधिक सपाट झालेला दिसतो. तर हा एक विशिष्ट आकार आहे आणि तो आकार तंतोतंत मिळवणं खूप कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की कोणता आकार अचूकपणे बनवणं सगळ्यात सोपं आहे? पहा, तुम्ही अंदाज लावू शकता. खरं तर वर्तुळ. पण त्रिमितीमध्ये आपण याला गोल म्हणजे स्फिअर म्हणू. असा गोल चेंडू बनवणं फार सोपं आहे. तर मग गोलीय आरसे किंवा स्फेरिकल मिरर्स ते असतात जे या गोलाचा भाग असतात. आणि अशा प्रकारे त्रिमितीय गोल बनवणं सोपं असल्यामुळे गोलीय आरसे बनवणं सुद्धा सोपं असतं. पण आता गोष्ट अशी आहे की आपण नुकतेच पाहिले की परवलयिक आकार हाच एक आकार आहे जो सगळ्या समांतर प्रकाश किरणांना एका बिंदूवर केंद्रित करू शकतो. मग गोलीय आरशामध्ये हे पहा अशा प्रकारे होतं. आपण गोलीय आरशावर समांतर प्रकाश किरण टाकल्यावर हे अशा प्रकारे एकाच बिंदूवर केंद्रित होत नाही. आणि याच्यात काही आश्चर्य नाही, कारण आपण आताच चर्चा केली आहे की असं करू शकणारा एकमेव आकार म्हणजे परवलय, ठीक आहे. त्यामुळे साहजिकच परवलया व्यतिरिक्त इतर कोणताही आकार जसं की गोलीय आकार समांतर प्रकाश किरणांना एका बिंदूवर केंद्रित करू शकणार नाही. मग आता पुढचा प्रश्न असा असेल की मग आपण हे करतो तरी का बरं? तर पहा, इथे हे जे दूरचे जे किरण आहेत, केंद्रापासून दूरचे जे किरण आहेत ते किरण आहेत जे एका बिंदूवर केंद्रित होत नाही आहेत, ठीक आहे. आपण या दूरच्या किरणांचा रंग बदलूया म्हणजे आपल्याला हे स्पष्टपणे बघता येईल. हे पहा, आता आपण इथे पाहू शकतो की या दूरचे, केंद्रापासून दूरचे जे सगळे प्रकाश किरण आहेत प्रत्यक्षात ते बिंदू पसरवत आहेत. आणि म्हणून आपण एक उपाय म्हणजे फक्त या प्रकाश किरणांपासून सुटका मिळवू शकतो आणि आपण ते आरशाचा हा भाग कापून टाकून तसं करू शकतो. मग असा केल्याने आपण बघू शकतो की हा बिंदू आधीपेक्षा अधिक तीक्ष्ण झाला आहे, कारण आपण त्या अतिरिक्त किरणांपासून सुटका मिळवली आहे. नक्कीच आता आपल्याला कमी प्रकाश मिळत आहे, तो आधीसारखा तेजस्वी नाही, पण आधीपेक्षा तीक्ष्ण आहे, शार्प आहे, बरोबर. आणि आता आपण अंदाज लावू शकतो की त्याला आणखी तीक्ष्ण करण्यासाठी आपल्याला अजून थोडा छोटा भाग घ्यावा लागेल आरशाचा. आणि आता जवळजवळ सगळे प्रकाश किरण एका बिंदूवर स्पष्टपणे केंद्रित होताना आपण बघू शकतो. तर मग आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपण एका मोठ्या गोलाकार आरशाचा खूप लहान भाग जर घेतला आरसा म्हणून, तर तो आरसा जवळजवळ सगळ्या समांतर किरणांना एका बिंदूवर केंद्रित करू शकेल. आणि जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे आपल्यासाठी इतके चांगले का कार्य करते, तर याचं कारण आहे की जेव्हा आपण गोलाचा एक लहान भाग घेतो तेव्हा तो परवलयाच्या लहान भागाशी चांगल्या प्रकारे जुळतो. आपण हे एकावर एक ठेवून बघूया. पहा, हा भाग आता आपण इथून समजा या परवलयावर नेऊन ठेवला तर आपण बघू शकतो की हे दोन भाग जवळजवळ सारखेच आहेत. हे दोन एकमेकांना बऱ्यापैकी जुळतात आणि म्हणून सगळे प्रकाश किरण गोलीय आरसासुद्धा एका बिंदूवर केंद्रित करू शकतो. पण गोलीय आरशाचा आपण असा मोठा भाग घेतला, आता हेही काही अचूक नाही आहे, पण असा मोठा भाग घेतला तर ते मात्र एकमेकांशी जुळत नाही.
म्हणून मग आपल्याला अचूकतेबद्दल जास्त काळजी नसेल आणि आपल्याला लहान आरसे असलेले तरी चालेल, तर आपण गोलीय आरसे वापरू शकतो. कारण ते बनवणेसुद्धा सोपे आहे आणि परिणामी ते स्वस्त आणि अधिक सहजपणे उपलब्धसुद्धा असतात. तर हे शैक्षणिक उद्देशांसाठी वगैरे फार योग्य आहेत आणि म्हणून तुम्ही कदाचित त्यांना प्रयोगशाळेत वगैरे आरामात वापरू शकता. पण दुसरीकडे जर आपल्याला वैज्ञानिक उद्देशांसाठी मोठा खगोलशास्त्रीय दुर्बीण वगैरे बनवण्यासाठी जर आरसा हवा असेल, तर तिथे आपल्याला परवलयिक आरसा बनवणं शहाणपणाचं आहे.